नमस्कार, आपली वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त चमचमीत चवीला खूप छान लागणारी आणि अगदी 1 किलोच्या प्रमाणात परफेक्ट अशी फेमस हैदराबादी चिकन दम बिर्याणी कशी बनवायची ते घरी बघतोय। आणि बघा मस्त अशी छान कमाल दिसते आणि हॉटेलमध्ये जशी चिकन दम बिर्याणी ही मिळते तशीच घरी बनवायची खूप सोपी पद्धत आहे। रेसिपी मी खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेली आहे। स्टेप बाय स्टेप कृती आहे, साहित्य सुद्धा स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहे। तर तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ हा संपूर्ण बघायचा आहे, अजिबात कुठेही स्किप करू नका। व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्स आहे त्या तुम्हाला फॉलो करायच्या, म्हणजे तुमची ही परफेक्ट प्रमाणात 1 किलोची चिकन बिर्याणी बनवून तयार होईल। तर हॉटेलमध्ये खायला न जाता आपण घरीच बनवून खाऊ शकतो। एकच नंबर याची चव लागते। चला तर मग वेळ न गमावता आपण रेसिपीकडे वळूया। पण तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात स्किप करून बघू नका। जर स्किप करून बघितलं, प्रमाण इकडे तिकडे झालं तर मग ही बिर्याणी तुमची बिघडू शकेल। आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त परफेक्ट प्रमाणासह 1 किलोची आपण चमचमीत चवीला खूप भारी लागणारी हैदराबादी चिकन दम बिर्याणी बनवायला घेऊया। सगळ्यात आधी आपण हैदराबादी बिर्याणीसाठीचं स्टेप बाय स्टेप साहित्य बघून घेऊया। तर इथं मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे, विथ लेग पीस आहे। तुम्ही बघू शकता याचे पीसेस असे मोठे मोठेच ठेवले आहे, कारण बिर्याणीमध्ये मोठे मोठे पीस खाताना छान लागतात। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही मीडियम पीस सुद्धा करून घेऊ शकता। तर चिकन मॅरिनेट करण्यासाठीचं आपल्याला साहित्य लागेल, 1 वाटी मी घट्ट दही घेतलं, 5-6 काळी मिरी आहे, 4 हिरवी वेलची, 2 चमचे आलं लसूण पेस्ट आहे, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1.5 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा जिरे आहे। तुम्ही याऐवजी शहाजिरं घेतलं तरी चालेल, पण माझ्याकडे शहाजिरं नव्हतं म्हणून मी जिरंच घेतलं। आणि 1.5 चमचा बिर्याणी मसाला, 4 ते 5 तमालपत्र लागेल, 2 दालचिनीचे तुकडे आणि 4 ते 5 लवंग। माझ्याकडे इथं चक्री फूल नव्हतं म्हणून मी चक्री फूल घेतलं नाही, तर इथं बिर्याणी मसाल्यामध्ये चक्री फूल आहे। तसेच आपल्याला 1 लिंबाचा रस लागेल, 1 वाटी एवढी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि पुदिन्याची पानं हे सुद्धा मस्त असे स्वच्छपैकी धुवून घेतले आणि 4-5 हिरवी मिरची लागेल। जेवढं आपण चिकन घेतलं तेवढंच आपल्याला तांदूळ सुद्धा लागणार आहे। तर बघा इथं लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतला आणि याचा स्मेल खूप छान येतो, तर असा जुना तांदूळ बिर्याणीसाठी घ्यायचा आहे। तर याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पाण्यामध्ये कमीत कमी अर्धा तास तरी हे भिजत घालायला ठेवायचं आहे। आणि तसेच बरिस्ता बघून घेऊया। तर बघा बरिस्ता म्हणजे तळणीचा कांदा, तर इथं मी पाव किलो उभा पातळ चिरून घेतलेला कांदा आहे आणि त्याला मी मीठ सुद्धा लावून ठेवलं आहे। बघा मिठामुळे काय होते, कांदा मस्त असा तेलामध्ये कुरकुरीत तळला जातो आणि चवीलाही सुद्धा छान लागतो। तर इथं मी मीठ लावून घेतलं। आता यावर झाकण ठेवून 15 मिनिटासाठी हा कांदा असाच बाजूला ठेवायचा आहे। आता इथे गॅसवर मी 4 ते 5 चमचे तेल घालून घेतलं आणि आपल्याला तेल हे गरम करून घ्यायचं आणि इथे कांद्याला चवीनुसार मीठ लावून 15 मिनिटासाठी मुरवत ठेवला होता आणि संपूर्ण पाणी असं कांद्यातील मस्त असं पिळून घेतलं, जेणेकरून कांदा हा लवकर तळला जातो। आणि यापूर्वी मी सुद्धा कांदा कसा तळायचा याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की तिथं बघा। बघा तेल व्यवस्थित गरम झालं, आता यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा। बघा जास्तीचं तेल कांदा तळण्यासाठी घ्यायचं नाही, जेवढं लागेल तेवढंच घ्यायचं। आता कांद्याला छान तांबूस रंग येईपर्यंत परतून घेऊया। बघा इथं कांद्याला मस्त असा सोनेरी रंग आला आहे। आता आपण गॅस करूया बंद आणि कांदा हा तेलातून काढून घेऊया। बघा संपूर्ण तेल असं नितळून घ्यायचं आणि लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा। बघा चिकन मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला आलं लसूण पेस्ट घ्यायची, बिर्याणी मसाला, तसेच लाल तिखट, हळद, 3 ते 4 काळी मिरी, 2 हिरवी वेलची आहे, 1 दालचिनीचा तुकडा, 2 तमालपत्र, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। बघा 3 ते 4 लवंग सुद्धा घालून घ्यायची,
1 वाटी घट्ट दही आहे, हे सुद्धा घालून घ्यायचं. लक्षात ठेवा, दही हे आंबट नसावं. बिर्याणी आंबट होण्याची शक्यता असते, म्हणून जास्त आंबट दही वापरू नका. त्याचसोबत इथं 3 हिरवी मिरची घालून घ्यायची, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं ही हाताने आपल्याला तोडून यामध्ये घालायची आहे. कारण अशी हाताने तोडली की याचा फ्लेवर छान उतरतो, मस्त असा सुगंध येत आहे पुदिन्याचा. आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेऊया. आता यामध्ये आपल्याला हे चिकन व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून हा मसाला सगळ्या पीसेसला व्यवस्थित असा लागेल. आणि यामध्येच मी थोडं जिरंसुद्धा घालून घेते, आणि थोडं जिरं आपल्याला भात शिजवण्यासाठी लागणार आहे. बघा मस्त असं एकजीव करून घ्यायचं. बघा मस्त असं एकजीव करून घेतलं. मसालेसुद्धा व्यवस्थित या चिकनच्या एक एक पीसला लावून घेतले, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपण तळलेला कांदा घालून घेऊया. बघा मस्त असा कुरकुरीत झाला आहे कांदा. हा छान हाताने कुस्करून यामध्ये घालून घ्यायचा, आणि थोडा कांदा आपल्याला बिर्याणीवर घालायला लागेल. आता इथं मी 2 चमचे तळणीचं तेल घेतलं आहे. थोडं कोमट झालं की ते तेल घालून घ्यायचं छान. आता यामध्ये हे एकजीव करून घेऊया. इथं मी तळणीचंच तेल वापरलं, कारण त्या तेलामध्ये आपण कांदा तळून घेतला. कांद्याची चव तेलामध्ये छान उतरते, म्हणून तेच तेल घालून घ्यायचं. मस्त हे मिश्रण एकजीव करून घेऊया. आता यावर ठेवायचं झाकण, आणि कमीत कमी 1 तास तरी मॅरिनेट करण्यासाठी हे चिकन आपल्याला ठेवून द्यायचं. भात शिजवण्यासाठी इथं मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. तर इथं बघा 5-6 ग्लास पाणी घालून घेतलं. पाणी आपल्याला जास्त घालायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा तेल घालायचं. तेलामुळे भात असा मस्त मोकळा सुटसुटीत राहतो. 2 तमालपत्र घालूया, 1 दालचिनीचा तुकडा, लवंग आहे 2-3, 3 ते 4 काळी मिरी, 2 हिरवी वेलची, जिरे घालून घेऊया. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या, आणखी यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळून घालायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया, आणि त्याचबरोबर पुदिन्याची पानं हे सुद्धा यामध्ये घालून घ्यायची, आणि चवीनुसार मीठ घालायचं. मीठ हे थोडं जास्त घाला, कारण आपण जेव्हा भात शिजेल तेव्हा पाणी नितळून काढेल, त्यामध्ये ते मीठ निघून चाललं जाईल, आणि मिठाचा फ्लेवर भातामध्ये उतरेल इतपत मीठ घालून घ्यायचं. आता बघा गॅस मोठा आचेवर करून घेतला. पाण्याला छान अशी खडखडून उकळी येऊ द्यायची. बघा इथं पाण्याला छान अशी दणकन उकळी आली आहे. त्याचबरोबर तांदूळ भिजून अर्धा ताससुद्धा झाला, आणि यातील मी सगळं पाणी नितळून काढलं. आता यामध्ये हा तांदूळ घालून घ्यायचा. बघा छान असा लांब सडक झाला आहे, यामध्ये घालून घेऊया. आता गॅस मंद आचेवर करून घ्यायचा. तांदूळ हा छान मिसळून घ्यायचा या पाण्यामध्ये, जेणेकरून आपण जे यामध्ये मसाले आणि पुदिना कोथिंबीर घातली याचा फ्लेवर या भातामध्ये उतरेल. आता आपल्याला भात हा 80% इतका शिजून घ्यायचा आहे. बघा इथं तांदूळ मी 80% इतका शिजून घेतला. आता गॅस करूया बंद. याची अशी शीत तुटत आहे, इतपतच भात आपल्याला शिजून घ्यायचा. आता इथे मी एक चाळणी घेतली, आणि यामध्ये हे पाणी संपूर्ण असं नितळून काढते. आता बघा त्याच कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं. बघा तेल हलकंसं इथं गरमसुद्धा झालं आहे, आणि चिकन मॅरिनेट करून 1 ताससुद्धा झाला आहे. बघा मस्त असं चिकन व्यवस्थित मुरलेलं आहे. आता हे चिकन यामध्ये घालून घेऊया, आणि तेलामध्ये व्यवस्थित हे चिकन परतून घ्यायचं. आता यामध्ये आपण शिजलेला भात घालून घेऊया. बघा मस्त असा मोकळा सुटसुटीत झाला आहे. भातामध्ये मी थोडं पाणी काढून घेतलं होतं. आता यामध्ये पाणी घालून घेते. बघा कढईनं असं घालून घ्यायचं. बिर्याणी ही कोरडी अजिबात होणार नाही. बघा इथं मी पाणी घालून घेतलं. आता यामध्ये आपल्याला तळलेला कांदासुद्धा घालून घ्यायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर ही सुद्धा यामध्ये घालून घेऊया. त्याचसोबत पुदिन्याची पानं ही सुद्धा हाताने तोडून यामध्ये घालून घ्यायची. पुदिन्याने काय होते, छान फ्लेवर उतरतो. आता यामध्ये मी फूड कलर घालत आहे. तर इथं 2 चमचे दुधामध्ये मी फूड कलर घालून घेतला. तुम्ही याऐवजी केसर दुधामध्ये भिजून घातला तरी काही हरकत नाही. बघा यामध्ये थोडा फूड कलर घालून घ्यायचा. आता यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं. सुरुवातीला गॅस मोठ्या आचेवर करून घेते,
कारण कढई व्यवस्थित अशी गरम झाली पाहिजे. बघा आता 2 मिनिटं झाली आहे. गॅस हा मीडियम आचेवर करून घ्यायचा आणि यावरती एखादा आपल्याला जाड असं भांडं ठेवून द्यायचं. बघा इथं माझ्याकडे हा खलबत्ता आहे. आता हा दम देण्यासाठी आपल्याला खलबत्ता या प्लेटवर ठेवून द्यायचा आणि कमीत कमी आपल्याला 40 ते 45 मिनिट या बिर्याणीला व्यवस्थित असं दम द्यायचा आहे. कारण 45 मिनिट चिकन शिजायला लागतं. आता इथे जवळपास 40 ते 45 मिनिट झाली आहे. आता यावरचा खलबत्ता मी काढून घेते. गॅस करूयात बंद. आता अर्धा तास आपल्याला ही बिर्याणी अशीच मुरवण्यासाठी ठेवून द्यायची आहे. आणि आता इथे अर्धा तास मी ही बिर्याणी गॅस बंद करून मुरवून घेतली आहे. आता झाकण उघडायचं आणि बघा मस्त या बिर्याणीचा घमघमाट सुटला आहे. छान सुगंध येत आहे. तुम्ही बघू शकता. बघा उलटनं घ्यायचं आणि खालपासनं ही बिर्याणी अशी उचलून घ्यायची. बघा क्या बात आहे. आणि यातील चिकनसुद्धा व्यवस्थित असं शिजलेलं आहे. आता मी इथं गरमागरम ही बिर्याणी सर्व करते. बघा इथं मस्त अशी 1 किलोच्या प्रमाणात हैदराबादी चिकन दम बिर्याणी बनवून तयार आहे. बघा मस्त अशी कमायला दिसते. मस्त अशी चमचमीत झणझणीत आणि हॉटेलसारखीच बनवून तयार होते. तुम्हीसुद्धा एकदा ही बिर्याणी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला सहज जमेल आणि तुम्हाला ही बिर्याणी खूप म्हणजे खूप आवडेल. रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये मात्र तुम्ही कळवायला विसरू नका. तर 1 किलोच्या प्रमाणात परफेक्ट अशी बिर्याणी आहे. तर तुम्हाला आजची ही हैदराबादी चिकन दम बिर्याणी आवडली असेल तर लाईक करू शकता. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.